मित्रांनो, आता हा प्रश्न आपला चालू आहे 48वा. पुढील संख्यांची सरासरी किती आहे? नंदुरबारमध्ये, सोलापूरमध्ये विचारले गेले प्रश्न आहे. तर मित्रांनो, तर पाहू शकता आपण. तर इथं पहा 44 अधिक 67 अधिक 98 अधिक 74 अधिक 82 बरोबर आहे. संख्या किती आहे? तर एकूण संख्या 1 2 3 4 5 आहे. तर 5नं भागायचं आहे. आणि या सर्व संख्यांची बेरीज किती असतात? 365 होतात. ते 365 भागिले 5, 5 एक 5, 5 7 35, 3 1 उरतो, 5 त्रिक 15. ओके, व्हॅल्यू किती? 73. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न पहा 21 ते 40पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे? आता 21 ते 40 पहा, 21 ते 40 म्हणजे 21 पासून ते 40पर्यंतच्या सर्व कोणत्या मूळ संख्या? मूळ संख्यामध्ये त्या संख्येला त्या संख्येने भाग दिले असतात, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. 23 आहे, ओके, 29 आहे, नंतर काय 31 आहे, नंतर किती आहे 37 आहे. अशा पद्धतीने या सर्व संख्यांची काय म्हणते? संख्या सरासरी म्हणते. ओके, 4 संख्या आहेत आणि या सर्व संख्यांची बेरीज केली असता 120 होते. 4नं भागायचं, 4 एक 4, 4 त्रिक 12 शून्य. याचं उत्तर किती येते? 30 येते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, जर 15 7 16 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर किती आहे? ओके, हा चंद्रपूर, नागपूर आणि पुन्हा नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके, तर पहा इथं पहा 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8, ओके, अधिक याच्यामध्ये के बरोबर संख्या या ठिकाणी या सर्व संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. या सर्व संख्यांची बेरीज आहे, सरासरी आहे 13. ओके, 13 सरासरी आहे. मग करायचं काय मित्रांनो? सर्व संख्यांची या ठिकाणी काय करायची? बेरीज. ओके, सर्व संख्यांची आधी करून घेता बेरीज, गुणाकार होते कारण मध्यस्थी बरोबर आहे. 13 5 65. ओके, 65 बरोबर यांची बेरीज केली असता 15 अधिक 16 अधिक 8 यांची 46. ओके, 46 अधिक होते के. ओके, के आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो के बाजूला घेतला, के बरोबर के बाजूला घेतला. आता काय करायचं? 65मधून 46 वजा केली, उरतात किती? 19. पर्याय क्रमांक 19 आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नंतरचा प्रश्न पहा, 24च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती आहे? सोलापूर, रत्नागिरीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. 24च्या पुढील, ओके, 16वी संख्या कोणती? विषम संख्या, म्हणजे 16वी विषम संख्या 24च्या पुढील. 24 करायचे, नंतर काय करायचं मित्रांनो माहीत आहे का? 16चं दुप्पट, 16 दोन्ही 32. ओके, 16 दोन्ही किती वाले? 32. 32मध्ये 1 मायनस कसा? 1 मायनस का करायचं? 16वी विषम संख्या सांगितली, म्हणून -1 करायचा. इथं 16वी संख्या कोणती आहे? समसंख्या आहे, म्हणून काय केलं? -1 करायचा. आणि येणारी संख्या या ठिकाणी कोणती? 32 आहे, समसंख्या आहे, म्हणून -1 करायचा. आता समजा डेफिनेशन तुम्हाला समजलं. आता इथं काय करायचं? 24ला 24 अधिकला अधिक 31ला 31. ओके, आणि दोघांची बेरीज केली असता इथं काय होते? 55. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. ओके, 9 क्रमवार विषम संख्येपैकी त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? रत्नागिरी आणि सोलापूरमध्ये विचारला गेला. विषम संख्या सरस 33 आहे. आता 33 जी आहे संख्या कशी आहे म्हणते? सरासरी आहे. आता सरासरी आहे कोणत्या क्रमवार? 9 क्रमवार. 33 म्हणजे तशी कोणती संख्या आहे? ते 35. विषम संख्या 35 याची, नंतर 37, नंतर 39, नंतर 41. 1 2 3 4 इकडं आहेत. आणि या ठिकाणी इथंशी काय सांगते? 31, 29, 27 आणि 25. ओके, अशा पद्धतीने म्हणजे ही सरासरी झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 ही 9 संख्याची सरासरी किती आहे? 33 आहे. तरी त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? त्यापैकी सर्वात लहान संख्या त्याने विचारली, म्हणजे लहान संख्या कोणती आहे? 25 आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं